आपले आई बाबा आपल्याला कळत किती गोष्टी सांगत असतात ना, पण तेव्हा त्याचा अर्थ कधीच कळत नाही. माझ्यासारखं तुला पण आठवण येते का ग आई बाबांची? आठवण तर क्षणोक्षणी येते रे सोपान दादा. पण आई स्वयंपाक शिकवताना मला एकदा म्हणाली होती, मुक्ते तुला सगळं सांभाळायचंय. पण त्याचा अर्थ मला आत्ता उमगला. मग मी ठरवले आई जसं करायची तसं सगळं करायचंय. म्हणजे करून घेतले त्या पांडुरंगानेच. म्हणून तर दिवाळी साजरी झाली, लक्ष्मीपूजन नाही झाले, आणि भाऊबीजेच्या दिवशी मला माझ्या भावांकडून खूप खूप आशीर्वादही मिळाला. पण मुक्ती, आमच्या या धाकुल्या बहिणीला द्यायला आशीर्वादाशिवाय आमच्याकडे आता काहीही नाही. तू रागावली असशील ना आमच्यावर? आधी नसते रागवले, पण आता रागवेन. अरे ज्ञाना दादा, तुमच्यासारखे जीव ओवाळून टाकणारे भाऊ असताना बहिणीला ओवाळण्याची गरज ती काय? मुक्ते, दिसतेस धाकुटली, पण आहेस मात्र आमची माया. काय रे गुरुदादा? हो रे गुरुदादा, मी तर घाबरूनच असतो मुक्तेला. कधी आईसारखे कान धरेल सांगता येत नाही. ज्ञाना दादा, असं करेन मी? अगं मुक्ते, तू तर आमची आदी शक्ती, आदी माया आहेस. आणि माझी सवंगडी सुद्धा. मुक्ते, ही घे तुझी ओवाळणी. पांडुरंगाची मूर्ती तू माझ्यासाठी बनवली? हो, आवडली का ग तुला? खूप खूप आवडली. माझ्या आवडत्या वळवाच्या गाऱ्यांपेक्षा खूप जास्त आवडली. मुक्ते, आणि हे माझ्याकडून तुला. तुम्ही माझ्यासाठी ओवाळणी आणली, मग कशाला उगाच चिडवत होता मला मगाशी? गुरुदादा, अरे काय सुंदर खापर आहे. मी ना यावर तुम्हाला मांडे वाजून खायला घालीन. ज्ञाना दादा, अरे तू तर मला नवीन सवंगडीच दिलास. मी रोज याला पाणी घालेन, जीवा पाठ जपेन. अगदी माझ्यासारखं. किती छोटूस रोप आहे. मुक्ती, म्हणूनच तुला हे देतोय. आत्ता इवलूस दिसणारं हे रोपट त्याचा एक दिवस मोठा वेल होईल. तो गगनाला भिडेल. त्याला मोगऱ्याची सुंदर फुलं फुलतील. त्या फुलाच्या सुगंधाने परिसर मोहित होऊन जाईल. आई बाबांनी, गुरुदादाने दिलेल्या शिकवणीचं रोपट आत्ता इवलूसच आहे, पण सचोटीने, भक्तीने आणि माणुसकीने त्या संस्कारांचा वेल मोठा होईल. त्याला भक्तीची फुलं फुलतील आणि या भक्तीच्या सुगंधाने आसपासच्या जीवांचं कल्याण होईल. असं कर्म करण्याची प्रेरणा
ही रोपट रोज आपल्याला देत राहील बघ. ज्ञाना, लोकांसाठी आनंद आणि फुल देणाऱ्या या येवलूशा मोगऱ्याच्या रोपट्यात तुला एवढं मोठं पण सहज तत्वज्ञान गवसले. काय ग मुक्ते, कशी वाटली तुला भावांची ओवाळणी? खूप खूप आवडली. चला मग देवासमोर ठेवूया. पांडुरंगा, अरे तुझे आभार मानावेत तरी किती रे. तुझ्या कृपादृष्टीमुळेच हे सगळं घडलंय. तुला माहितीये, तुझं इतकं सुंदर रूप म्हणजे सोपान दादाने साकारलंय. सोपान दादा नाही तर ज्ञानदादा, गुरुदादा यांच्या ओवाळणीची भेटही तू मला दिलीस. आपल्या दादांकडून ओवाळणी मिळाल्याचा आनंद किती सुंदर असतो. माझ्या तिन्ही दादांचं, मायेचं, जिव्हाळ्याचं आणि कृपेचं छत्र असंच माझ्यावर निरंतर राहू दे. माझ्या दादांना कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस हा. त्यांच्यावर कोणतंही अरिष्ट देऊ नकोस. काय ग मुक्ते, काय हितगुज करतेस विठुरायाशी? काही नाही दादा. तुझ्या ज्ञानादादाला नाही सांगणार? ते आमच्या दोघांचं गुपित आहे. म्हणजे सोपान दादानी दिलेली ओवाळणी तुला फारच आवडलेली दिसतीये. हो तर फारच आवडली. किती गोजिरी ही विठुरायाची मूर्ती. आणि माझी ओवाळणी ग मुक्ते? हो गुरुदादा, पण मला ना खरा आनंद तेव्हाच होईल जेव्हा मी तुम्हाला त्यावर मांडे भाजून खायला घालीन. अरे सहदेव काका, तुम्ही? लेकरांनो, तुमसनी हसताना बघून मनाला लय समाधान वाटतंय बघा. या ना, बसा. काका, आजीची प्रकृती आता कशी आहे? पांडुरंगाच्या कृपेनं आता बरी आहे. लेकरांनो, तुम्ही आमच्या घरची दिवाळी साजरी केली, पण आम्हाला काय तुमच्या घरी दिवाळी साजरी करायला येता नाही आलं बघा. ते कावेरी मावशीला जरा. काका, आम्ही सारं जाणतो. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तुमची आणि कावेरी मावशीची माया आमच्या सवी निरंतर आहेच की. विठ्ठलपंत रुक्मिणीबाई नसलेली ही पहिलीच दिवाळी. पण तुम्ही लेकरांनी अजिबात सुनी जाऊ दिली नाही बघा. काका, आम्ही दिवाळीच्या सवय भाऊबीजही साजरी केली. हो काका, तुम्हाला माहितीये मला तिघाही दादांनी भाऊबीजेची ओवाळणीही दिली. अरे वा, काय ओवाळणी दिली तुला? गुरुदादाने ना मांड्यांचं खापर दिलं, स्वतःच्या हाताने बनवलेलं. बर. ज्ञानदादाने ना येवलूचं मोगऱ्याचं रोप दिलं. आता मी ना ते वाढवेन. आणि सोपान दादाने दिलेल्या पांडुरंगाच्या मूर्तीला त्याची फुलं वाहीन. वा वा, लय झाक. सोपाना, कोणती मूर्ती दिलीस र तू? ही बघा काका, सोपान दादाने बनवली स्वतःच्या हाताने. फारच सुंदर मूर्ती आहे. मुक्ता, भाऊबीजेला चांगलीच ओवाळणी मिळाली का तुला? तुम्हाला माहितीये, विठ्ठलपंतांनी इकडं आळंदीत यायच्या आधी एका ग्रामात अशीच माणूस धर्माची भाऊबीज साजरी केली होती. माणूस धर्माची भाऊबीज? वय, भोजन काकानं मला ही गोष्ट सांगितली आहे.
आम्हालाही सांगा ना ही गोष्ट. हो काका, आम्हालाही ऐकायची माणूस धर्माच्या भाऊबीजेची गोष्ट. हो काका, आम्हालाही जाणून घ्यायचंय बाबांचा माणूस धर्म. परमेश्वरा, या सृष्टीच्या चराचरात तूच भरून राहिला आहेस. या संपूर्ण विश्वावर तुझी कृपा दृष्टी अशीच अखंड राहू दे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. राम राम. राम राम. कोणत्या गावचे म्हणायचे तुम्ही? मी आपेगावचा विठ्ठलपंत कुलकर्णी. परिभ्रामक म्हणून परिभ्रमण करायला आलोय. आपण भूदेव दिसतात. अध्ययन कुठलं म्हणायचं आपलं? पैठणच्या वेधशाळेत अनेक वर्षे अध्ययन केलं. गीतापाठ, नारद भक्ती सूत्र, 4ही वेद, 18 पुराण, 6 शास्त्र आदींचा अल्पसा अभ्यास केला आहे. अजूनही तसा विद्यार्थी दशेतच आहे. म्हणूनच ज्ञानार्जनाची तृषा शमवण्यासाठी असा परिभ्रामक म्हणून फिरतो आहे. अरे वा, अव देवानच धाडलं बघा तुम्हाला. म्हणजे मी समजलो नाही. अव दिवाळी निमित्ताच्या उत्सवात आमच्या पुराणिक बुवाचं प्रवचन होणार होतं, पण प्रकृती अस्वस्थामुळं त्यांचं येणं रहित झालं. शेवटी काय करावं काही कळेना. आणि तुम्ही असे देवासारखे उभे ठाकला. आता प्रवचन तुम्हीच करा बघा. मी काय प्रवचन करणार? मी काही प्रवचन करता नाही की कोणी अधिकारी साधू पुरुष नाही. अव असं काय म्हणताय? आपण एवढे विद्वान माणूस, पैठणात अध्ययन केलं. अहो त्यातलंच थोडं ज्ञान आम्हाला बी द्या की. आपली अडचण मी समजू शकतो, परंतु माझी पात्रता नाही. हा तुमचा नम्रपणा झाला, पण कृपा करून नाही म्हणू नका. आपण निरूपण करा आणि ईश्वरी विचार सांगून आमचे कान तृप्त करा, असं समध्या गावकऱ्यांकडून मी आपणास विनंती करतोय. आपला आग्रह मला मोडवत नाही. जमेल तसा प्रयत्न करतो. लई उपकार झालेत बघा. चला. आपेगावचे आहे म्हणा. वय वय पाटील सांगत होते ना. आन लय विद्वान बी आहेत म्हणा. वय वय गावात तर अशीच चर्चा चालू आहे. देवाच्या दारी आज मन प्रसन्न होणारे असं दिसतंय. काय नाव म्हणलं त्यांचं? विठ्ठलपंत कुलकर्णी पांडुरंगाचं निस्सीम भक्त आहेत म्हणा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माय बापो, मी काही प्रवचन करता नाही. मी एक साधक आहे. आजवरच्या माझ्या अध्ययनातल्या आकलनानुसार मला उमगलेलं तुम्हा समोर मांडणार आहे. त्यात काही चूक झाली तर क्षमा करा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उपस्थित श्रोतागण हो, श्रीमद भगवत गीता एक अद्वितीय ग्रंथ. महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यामधल्या युद्धाच्या निर्णायक क्षणी अर्जुन विषादानं व्याकुळ झाला होता. तेव्हा त्याला साक्षात भगवान श्रीकृष्णाने जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन म्हणजे भगवद्गीता. अर्जुनाला जसे जसे हळूहळू ज्ञान उमगू लागले तसे तसे त्याचे प्रश्नही वाढू लागले.
जन्म, मृत्यू, आत्मा, परमात्मा, योग, मन, या साऱ्या विचारांनी तो आणखीनच अस्वस्थ झाला. तेव्हा त्याला भगवान श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे श्रीमद भगवद्गीता. महानुभाव हो, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. काय गंमत आहे बघा. आपलं मन हेच आपल्या बंधनाला आणि आपल्या मोक्षालाही कारणीभूत असतं. म्हणूनच आपल्या मनावर, आपल्या विचारांवर नियंत्रण असायला हवे. कारण आपल्या अस्वस्थतेचं मूळ हे आपल्या वैचारिक अस्थिरतेमध्ये दडलेलं आहे आणि त्यासाठी मनन करणं आवश्यक आहे. भूदेव, मनन करणं म्हणजे नेमकं काय हो? मनन म्हणजेच न म्हणजेच मनाची निर्विकार स्थिती प्राप्त करणे. अशी स्थिती प्राप्त झाली तर माणूस स्वतःचा उद्धार करू शकतो. म्हणूनच त्यासाठी महत्वाचा ठरतो तो स्वाध्याय. परंतु स्वतःचा उद्धार करण्याआधी समोरच्याचं दुःख, वेदना, क्रोध, अगदी अहंकार सुद्धा समजून घ्यायला हवा. समोरच्याला सहाय्य करण्याची वृत्ती अंगी दृढ असायला हवी. वेळ प्रसंगी दिलेलं वचन निभावता यायला हवं, जसं साक्षात भगवान श्रीकृष्णाने निभावलं. श्रीकृष्णाला एके दिवशी छोटासा घाव लागला, तर त्याच्या घावावर बांधण्यासाठी सुभद्रा वस्त्र शोधू लागली. पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीने आपल्या अंगावरील भरजरी वस्त्र फाडून त्याची चिंदी श्रीकृष्णाच्या त्या जखमेवर बांधली. त्या क्षणी कृष्णानं द्रौपदीला वचन दिलं, कोणत्याही संकटात हा कृष्ण तुझं रक्षण करेल. आणि खरंच वस्त्रहरणाच्या प्रसंगी त्यानंच तिच्या शीलाचं रक्षण केलं, तिचं स्त्रीत्व जपलं. त्या क्षणी तिचा नव्याने उद्धारच झाला. कोणत्याही मानवी नात्याचं खरं मर्म हे त्याच्या निस्वार्थी भावात आणि अपार मायेतच तर आहे. आणि हे मर्म केवळ शब्दातून नव्हे तर आचरणातून प्रकट होत असतं. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंत, जसा भगवान कृष्ण द्रौपदीच्या साह्याला धावून गेला तसं समध्या भक्तांसाठी बी येईल का? हो तर. अहो, आपला हा आत्मा हाच तर खरा परमात्मा आहे. हाच साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे. परंतु आपल्याला त्याची ओळख पटायला हवी. हा परमात्मा आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्याच्या भक्तांच्या ठायी असलेला अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी दीप उजळवून नाहीसा करतो. तसे भगवंतांनी स्वतः गीतेत म्हटले आहे, तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजम तमहा नाशयाम्यात्म भावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पण महाराज, अज्ञानाचा अंधार म्हणजे नेमकं काय? स्वतःच्या आत्मस्वरूपाविषयीचे अज्ञान, मीपणाचा, अहंकाराचा आणि त्यामुळे अंगी आलेल्या अविवेकाचा अंधार, जो भक्ती मार्गावरून, मोक्षाच्या वाटेवरून जीवाला भरकटवतो. तो अंधार ज्ञानरूपी दिव्याने नष्ट करून भगवंताची प्राप्ती करून घेता येते. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी.
हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते विष्णु भगवान नमस्ते. बोला गोपाल कृष्ण भगवान की महाराज, अहो तुमचे पाय आमच्या गावाला लाभले हे त्या भगवंताचीच कृपा. हा सारा त्याच्याच तर कृपेचा प्रसाद आहे. महाराज, अहो आम्हा गावकऱ्यांकडून ही एक पिरमाची भेट हा. अहो याची काय आवश्यकता होती? अहो नाही म्हणू नका, नाही तर आमच्या गावकऱ्यांना वाईट वाटत ना. आमच्या गावाला आपल्या मधाळवाणीची आस लागून राहील बरं. तुम्ही आमच्या गावातच राहा ना, निरूपण ऐकायचं भाग्य तरी आम्हाला लाभेल. काय पाटील? वय की चालतंय. अहो पंत, बघा तुमचा विचार बदलला असेल तर राहा की आमच्या गावात. तुमच्याप्रमाणेच हे मायेचे पाश तोडणे मलाही कठीणच आहे, परंतु मला जावे लागेल. आपण सर्वांनी केलेलं प्रेम माया सदैव माझ्या स्मरणात राहील, परंतु आता निघायला हवं. बराच प्रवास करायचा आहे अजून. हो, आपल्यासारख्या विद्वान माणसाचे पाय आमच्या गावाला लागले हेच आमचं भाग्य. काळजी घ्या. येतो. पांडुरंग हरी. लेकरं खेळून येते तेव्हा त्यांच्या तोंडी घालायचं तरी काय? मला तर काय बी कळना बघ. असं वाटतंय नदीतल्या डोहात जीव द्यावा. हो, असं सणासुदीचं अभद्र काय बोलताय? तुम्ही जर असं काय केलं तुम्ही कुणाला बघून जगायचं आणि आपल्या निष्पाप लेकरांचा तरी काय विचार करायचा? बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो. तुला बी आयुष्यात काय देऊ शकलो नाही, काय बी नाही देऊ शकलो. हो, असं काय करताय? होईल काहीतरी. पांडुरंग हरी. ताई, थोडं पाणी मिळेल? उन्हानं घशाला कोरड पडली आहे. आणते आणते. वैस थांबा. हो, तुम्ही तर भूदेव दिसता. असं आमच्या संकट बसणं म्हणजे. अहो मी पण माणूसच आहे ना तुमच्यासारखा. आम्हाला गावातली मंडळी. अहो आपण सारे एकच, त्या ईश्वराची लेकरं. तुमच्यात आणि माझ्यात भेद तो केवळ आपल्या नावापुरता. पांडुरंग. पुरे. क्षमा करा, परंतु तुमचं बोलणं मी ऐकलं. तुम्ही काही विपत्तीत दिसता. मी जर काही सहाय्य करू शकलो तर. असं काय बी नाही बघा. नाही कसं ताई? घरात अन्नाचा कण नाही. पिलांच्या चोचीत काय भरवावं याची चिंता मातेस लागून राहिली आहे. सांग बरं काय झालंय ते. आता कसं सांगू तुम्हाला? गावातल्या सावकाराकडनं ऋण घेतलं होतं आणि वेळोवेळी मोल बी दिलं त्याला, तरी बी ऋण फेडू शकलं नाही म्हणून जमीन हडपली त्यांनी आमची. आणि आज
आज सणावाराचा दिस, पण अंगावर लिहायला वस्त्र नाही का लेकरांना खाऊ घालायला दाना पाणी नाही. ताई रडू नकोस बरं. हे घे, हे पहा. वस्त्र आहेत, धान्य आहे. घे. फार नाही, अहो पण 2 दिवसासाठी तरी पोरांच्या चोचीत दाणा जाईल. घे, नाही म्हणू नकोस. हो असं काय करताय? अहो पण हे तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात बघा. देवासारखं नाही, भावासारखा. आज भाऊबीजेचा दिवस आहे. तुझ्या या भावाकडून मिळालेली ओवाळणी समज. पर दादा, माझ्याकडे न दिवा न तेलवात, तुम्हाला बवाळू तर कशी? तेलवात आणि दिव्याची आवश्यकताच काय? अगं तुझ्या डोळ्यातला आनंद म्हणजे माझं औक्षण. हातांचं निरांजन कर आणि नेत्राच्या ज्योतीने ओवाळ तुझ्या या भावाला. पांडुरंगा, कुठल्या कुठल्या रूपात येऊन भेटतोस रे बाबा. तुझा महिमा लय आगाध आहे. वावळती हा. अरे अरे काय करताय? तुम्ही फार थोरात. आमच्यासारख्या माणसांना आपल्या गळ्याशी लावलात, आपल्या हृदयात जागा दिली. तुम्ही जी माया लावली त्याचं ऋण फेडणं या जन्मात तरी अशक्य. ताई, अगं भावा बहिणीचं नातं फेडण्यानं फेडण्याचं कधीच नसतं. ते असतं ऋणानं बंधाचं, मनोमनीचं. ते तसंच राहू द्यावं. दादा, आता काय मी तुम्हाला अशी जाऊ द्यायची नाही. मी आत्ता रांधून आणते आणि वाढते. थांबायला मलाही आवडलं असतं, परंतु माझं पोट भरलेलं आहे आणि मी पडलो परिभ्रामक. वेगवेगळी तीर्थ करीत माणूस धर्माचा अभ्यास करीत पुढे पुढे जात असतो. आणि आपला स्नेह सदैव आहेच की येतो. पांडुरंग. आहो तुमची झोळी. सारं काही ईश्वराचं देणं आहे. सारं काही तुमचंच आहे. खरंच दादा, बाबांसारखा माणूस धर्म आणखीन कोणाला उमगला असेल का? आणखी कुणाच नाही उमगणार हाय. त्यांच्या लेकरांनाच तो उमगलाय. म्हणून तर काल आमच्या घराचं नंदनवन झालं बघा. काका, आम्ही केवळ बाबांच्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतोय. होय. अनुभवातून मिळालेलं आणि ग्रंथामध्ये वाचलेलं ज्ञान जर आचरणात आणता येत नसेल तर ते सारं व्यर्थ आहे. हे बाबांच्या आचरणातून पदोपदी जाणवतं. गुरुदादा, तू मला जे खापर दिलेस ते माझ्या सवय खेळणाऱ्या रमाला देऊ का रे? त्यांच्याकडे ना खापरच नाहीये. एकदा खेळता खेळता ती मला म्हणाली होती. तेवढंच तिला सहाय्य होईल ना? चालेल ना? मुक्ते, अगं असं विचारतेस काय? तसं नाही दादा, पण तू ते मला भाऊबीजेला भेट म्हणून दिलं ना, स्वतःच्या हाताने बनवून. मुक्ते, अगं बरोबर आहे तुझं, पण आपल्याकडे तरी आहे का दुसरं खापर?
सोपाना, अरे गुरुदादा अजून एक खापर बनवेल मुक्तीसाठी. गुरुदादा खरंच? म्हणजे मी ते खापर रमाला दिलं तर तुला वाईट नाही ना वाटणार? मुक्ते, आपली धाकुली बहीण जेव्हा मोठ्या बहिणीसारखी वागते तेव्हा भावाला वाईट का वाटेल? उलट त्या खापराचा मोह न धरता तू दुसऱ्या कोणाला तरी सहाय्य केलेस ते पाहून मला समाधानच वाटेल ना ग. खरंय मुक्ती, सोपाना, हाच माणूस धर्माचा बीजमंत्र बाबांनी आपल्याला दिलाय. मुक्ती, जे मोगऱ्याचं रूप मी तुला दिलंय ते वाढेल, फुलेल. तसंच माणूस धर्माचं रोपटही आपण वाढवूया, फुलवूया आणि त्याच्या सुगंधाने साऱ्या विश्वाला आनंद देऊया. ज्ञानदादा, तू दिलेल्या मोगऱ्याच्या रोपाची आणि बाबांनी रुजवलेल्या संस्कार रूपी रोपाची मी अगदी जीवापाड जोपासना करेन. मी पण. लेकरांनो, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आम्ही समजे तुमच्या संघ आहोत.